नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या गावाला माळ तोडला जाणार आहे आणि शिमग्याला सुरुवात होणार आहे. तर आज म्हणजे आपण तिथेच जाणार आहोत आणि बघणार आहोत कसं काय होतं ते, कशी प्रथा असते आपल्या गावाची ती पण मी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. आणि हे सर्व मी पण पहिल्यांदाच बघतोय. मी पण सर्व पहिल्यांदाच बघणार आहे कसं काय करतात ते, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर तुम्ही आता पुढे जातो आणि भेटतो, तोपर्यंत काळजी घ्या. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय पोरं माड तोडणार तिकडं. मी पण पहिल्यांदा आहे माझं. हे लोकांचं काय, हे लोक गावालाच असतात, वाट आहे. आणि आमचे काका पुढे गेलेत. आता आम्ही जातो पुढं आणि भेटतो. टाईम लागणार आहे खूप, मोठा बघू शकता. इथं आता माड तोडायला सगळे गावकरी चाललेत. इथं पप्पे वगैरे आहे. इथं माडाजवळ जातील, आता त्याची पूजा वगैरे करतील. आता आपल्यासोबत मयूर पण आहे. बघू शकता पूर्ण गाव असं जातं माड तोडायला. शिमग्याची सुरुवात. आता माडाच्या इथं गेलो की भेटतो. पूजा वगैरे कशी करतात ते दाखवतो. तोपर्यंत काय, जंगलात माड आहे बघू शकता. जंगलच जंगल आहे. आणि याच्यात माड आता आहे वरती, तिथं जाऊ आम्ही. तिथे जाऊन भेटतो. आता माडाची पूजा वगैरे करते. आधी माड बघूया कुठे आहे तो पुढे भेटतो. आता माडाची पूजा होईल आणि मग माड तोडतील. बघू शकता पोरं, ढोल वगैरे सगळं इथे आता वाजवतील वगैरे. माड आता साफ करतात त्याच्या आजूबाजूला, मग पूजा करतील, मग माड तोडायला सुरुवात करतील. मान्य करून घे सर्व गोष्टी
मित्रांनो इथं मार तोडून झालाय आणि आता त्याला सोलतील. काय करते काय माहित नाही, पण बघूया आपण. तर मित्रांनो इथं मार तोडून झालाय, सोलून पण झालाय. आता मित्रांनो मार घेतील, उचलतील, अंगावर खेळवतील वगैरे आणि मग बाहेर आणतील. मग खूप मजा करणार आम्ही. बघू शकता ढोल ताशे वगैरे वाजत आहेत. शिमगा ह्यालाच बोलतात मित्रांनो. मी पण पहिल्यांदा बघतोय, खूप भारी वाटतंय. माड उचलतील आणि साने जवळ नेतील. बरोबर येते, बरोबर आता माड उचलतील. उचलला गेलाय माड आणि आता आणतील. माझा घर करतो त्यांची कार. आता माड आणला, रानातून बाहेर आणलाय, बघू शकता तुम्ही. हा शेंडा आहे, महाराजचा शेंडा आहे यो. आणि आता पळवतील. मित्रांनो आता महाराजची पूजा होईल इथे. असं प्रत्येक घरासमोर ज्यांच्या घरासमोरून मार जातो ते लोक पूजा करतात मित्रांनो. घेतली होती होली. चपला घे ना. चपला नको, होलीच नको नको घे. माझी हाईट कमी पडते. अप्पा आपल्याच आहेत, घ्या ना घ्या.
मित्रांनो इथं माठ सायन्यावर आलाय. ही आमची सान आणि इथं आता पोरं बसलेत. आत्ताच आणलाय वाढ. तर पूजा बिजा करतील परत आणि माड उभा करतील. बघू शकता माड आंब्याच्या पाण्यात सजवला आहे. आता शेंडा बांधतायत आणि मग इथं माड उभा करतील आपला. बघू शकता तुम्ही शेंडा आता बांधतायत. आंब्याच्या पत्त्याने सजवला गेलाय हा आपला माड. कोकणात अशीच पद्धत असते मित्रांनो. काय काय जागी वेगवेगळ्या म्हणजे ह्याचे झाडाचा माड करतात. आमच्या इथे आंब्याचा करतात. खूप मजा आली. आता माड उभा करतील मित्रांनो. आता शेंडा उचलतील आणि उभा करतील. बघू शकता इथं माड वगैरे उभा राहिला आणि आता पाया बिया पडून झाल्या. तर बायका पाया पडतायत आणि आता उद्या परत यावं लागेल. आता पुढे जाताना भेटतो घरी. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे आणि आपला माड जो आहे आमचा जो गावाचा आहे तो उभा राहिला आहे. आणि उद्या पण काय कार्यक्रम असेल तिथं पण मला जायला लागेल काय माहीत नाही. पण रोज आता असतात. मी पण पहिल्यांदा बघितलं. खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली. आणि दरवर्षी मी येत राहीन आतापासून. आणि आता शिमग्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो कोकणात. काही गावांमध्ये पालख्या पण सुरू झाल्यात यायच्या. तर आता भेटूया
पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.